आणि ते आपल्या घरामध्ये पोस्ट करून ठेवा आणि सांगा की जोपर्यंत माझ्या समाजाला मी न्याय आम्ही जे व्हॉट्सअप फेसबुकला टाकले, आम्ही कोणाचे फोन नंबर त्याच्यावर दिले नाही. कागदामध्ये आमची जागा असली जी आमची प्रसिद्धी आम्ही समजतो. म्हणून आपल्याला आज नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ओबीसी विमुक्त भटके आणि बलुतेदारांची अतिभव्य स्वरूपाची बैठक या ठिकाणी 2 दिवसात आम्ही आयोजित केली. प्रत्येक तालुक्यातून पदाधिकारी या ठिकाणी आलेत आणि इतका आक्रोश होता, इतका राग होता, इतका या ठिकाणची जोश होतं की या सरकारला आता घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण आता मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं, त्यांच्यावर आमचं काही दोष नाही, पण ज्याने या आरक्षणावर या GRवर ज्याने सही केली त्याला मात्र या महाराष्ट्राच्या राजकारणातून आम्ही ओबीसी विमुक्त भटके बलुतेदार हद्दपार केल्याशिवाय नाही, ही शपथ या ठिकाणी आपल्या समोर आम्ही घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी या ओबीसींचं घात केवळ एका भाजपानेच केलं नाही, तर सगळे राजकीय पक्ष एकत्र झाले. आमच्या नेत्यांना या ठिकाणी गप्प बसवण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार म्हणत होते की आमचा DNA बाबा ओबीसी आहे. कुठं गेलं तुमचं DNA? अरे स्वतःचे DNA तुम्ही टेस्ट करून घ्या, तुमच्या DNA मध्ये काय भेसळ आहे ते माहित नाही, पण या ठिकाणच्या ओबीसी मध्ये DNA ओबीसीचं तुम्हाला दिसेल. म्हणून या सरकारला आमचं सांगणं आहे, आमचं तुमच्यावर खूप विश्वास होतं. तुम्ही आमच्या छातीमध्ये तुम्ही खंजीर खुपसलंय, तुम्ही आम्हाला धोका दिलाय, तुम्ही आमच्याशी बेईमानी केली आणि आमच्या ओबीसी समाजाच्या ताटामध्ये माती कालवण्याचा पाप या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं केलं, या मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणून त्याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी केला आहे. उद्यापासून या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुका मेळावे होणार आहे, मोर्चे होणार आहे, आंदोलन होणार आहे, रस्ता रोको होणार आहे. माणसंच नव्हे, आंधळे खुळे लंगडे घरामध्ये असलेले जनावर, कुत्र मांजर वड म्हणजे शेळ्या मेंढ्या जे काही असतील आमच्या घरात त्याला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आम्ही पारंपरिक काम करणारी माणसं आहोत आणि आम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे सरकारला, आम्हाला निवेदन करायचं आहे सरकारला आणि ठणकावून सांगायचं आहे की तुम्ही जे 58 लाख ओबीसी समाजाचे जे आरक्षण दिलेले आहे, पत्र दिलं आहे, ते प्रमाणपत्र रद्द करा आणि संबंधितावर तुम्ही गुन्हे दाखल करा. आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी जर असं केलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये नुसतं नांदेड जिल्हाच नव्हे मित्रांनो, मराठवाडा पातळीवर आम्ही किमान 1 कोटी 1 करोड इतका ओबीसी समाज एकत्र करू आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे ज्या पक्षामध्ये ओबीसीचे नेते आहेत त्या नेत्यांना बोलून या ठिकाणचा महामेळावा आम्ही घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही छोट्या या बैठकीमध्ये आम्ही आवाहन केलं आहे. या आव्हानाला त्यांनी स्वीकारावं आणि आमचं आरक्षण त्याने गेलेलं आरक्षण आम्हाला वापस द्यावं. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पूर्वीपासूनच ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संरक्षणासाठी यात्रा काढलेली आहे. आज या ठिकाणी त्यांचा साहेबांचा मेळावा चालू असताना मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी त्यांनी उभे आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि त्या संरक्षणासाठी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. 2 दिवसापूर्वी बंजारा समाजाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये जे हैदराबाद गॅझेटियर आहे त्याच्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी म्हणून त्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजात ते सुद्धा एसटी मध्ये अरे तुम्ही आतापर्यंत निजामांना शिवाय देत आलात. परिषदेच्या बैठकीमध्ये ते पदाधिकारी सुद्धा या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत निजामांना शिवाय देण्यात आलात. आता निजामाचं गॅजेट तुम्ही घ्यायला कसं काय? फडणवीस साहेब तुम्ही निजामाला एवढं प्रेम कसं काय करता? मग आम्ही म्हणू का की निजामी मराठी आहात किंवा ही भाजपची DNA मध्ये निजाम आहे? हा तुम्ही नाही बंजारा समाजाचं त्या ठिकाणी आदिवासीमध्ये आहे. अनेक ओबीसी अनेकांचे कुणबी, मारवाडी समाज, वाणी समाज, अनेक धनगर समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेले आहेत. मग तुम्ही काय निजामाच्या गॅजेटनं काय सगळ्यांना आरक्षण देणार आहेत का तुम्ही? म्हणजे हे सगळं फारसं आहे. एकीकडे निजामाला शिवाय द्यायचे आणि निजामाचं गॅजेट तुम्ही घेता. निजामशाहीचं सरकार आहे का? इथलं कोणाचं सरकार आहे? आणि म्हणून ही सगळे निजामाची DNA असणारं ही भाजप सरकार आहे. ओबीसीचा अजिबात त्याच्यामध्ये DNA नाही. डॉक्टर BD चव्हाणांनी सांगितलंय त्यांचा DNA तपासण्याची गरज आहे. तुम्ही ज्यांचं तुमच्या याच्यामध्ये ओबीसी नाही, तुमचा कोणीतरी दुसराच बाप आहे, ते तुम्ही तपासून घ्या, शोधून घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही शोधून देऊ. यातला संपूर्ण ओबीसी या ठिकाणी एकवटलेला आहे. आज
सगळे जिल्ह्यातील सगळे प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक जातीचा समूहाचा माणूस इथे एकत्र झालेला आहे. ओबीसी सोबत जो भाजप आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष मूग गिळून गप्प बसलेला मूकसंमती असलेला विरोधी पक्ष या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण समाप्त केलेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ओबीसी पूर्णपणे आक्रमक झालेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही भाजप आघाडी सरकारमधल्या कोण्याही मंत्र्याला इथं ओबीसीमध्ये फिरू दिलं जाणार नाही. येणाऱ्या 17 तारखेला पालकमंत्र्यांनी नांदेडमध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांना झेंडा फरकू देणार नाही. त्यांना घेराव घेण्याचं काम नांदेडचा ओबीसी समाज येणाऱ्या 17 तारखेला करणार आहे. त्या ठिकाणी माझं आघाडी सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही नांदेडमध्ये येऊन दाखवा आणि तुम्हाला कशा पद्धतीने ओबीसीचं रिॲक्शन येईल ते आम्ही सांगू. तुम्ही म्हणलात ना आम्हाला काही धक्का न देता सगळं आमचं केलंय, आता ओबीसीचा धक्का तुम्हाला कसा मिळेल ते तुम्ही आता तुम्हाला सहन होतो का ते तुम्ही तयारी करा. ओबीसी तुम्हाला जोरदार धक्का देणार आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही इथले प्रस्थापित नेते असतील, या जिल्ह्यातले सगळे भाजपचे सगळे खासदार असतील, काँग्रेसचे रवींद्र चव्हाण असतील, हे सगळे आमदार असतील, ही सगळी मंडळी मूग गिळून गप्प होती आणि यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आता यांना कोणालाही ओबीसीवर बोलायचा अधिकार नाही. येणाऱ्या काळामध्ये ओबीसी त्यांना त्या ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया देणार.